फक्त पश्चिम महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे। पण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही निवडणुका लढतो, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे वगैरे तिकडे यश मिळतं, पण मागे पडतो ते पश्चिम महाराष्ट्रामुळे मागे पडतोय आम्ही। पश्चिम महाराष्ट्र हा जोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गाडत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही। आणि मग मी बोलल्यानंतर पुन्हा त्या बाबांनी माईक हातात घेतला आणि त्यांनी मग एक कथा सुरू केली। मला वाटलं हे काय बोलतायत आणि काय नाही, आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी तुम्हाला एक मी कथा सांगतो। प्रभू रामचंद्र ज्या वेळेला रावणाचा वध करून आले त्यावेळेला म्हणे त्यांनी त्यांच्याजवळ जे काही होतं ते सर्वांना वाटून टाकलं। म्हणजे इथलं एक कुठलं राज्य ते ह्याला देऊन टाकलं, इथलं राज्य त्याला देऊन टाकलं, तिथलं राज्य त्याला देऊन टाकलं। आणि हनुमानाला कळलं की आता या प्रभू रामचंद्राकडे आपल्याला देण्यासाठी काहीच राहिलेलं नाही, आपल्याकडे आला पण नाही। मी एवढा निष्ठावान सेवक, मी प्रभू रामचंद्रासाठी मी काय काय केलं तरी पण मला काही नको, पण निदान विचारपूस तरी करायला पाहिजे होती, विचारायला सुद्धा आला नाही म्हणून तो नाराज होऊन बसला। म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं तेव्हा तो स्वतः हनुमानाकडे गेला आणि विचारलं, हनुमाना का रे असा का बसलास, तू तर माझा एकदम निष्ठावान सैनिक, तू का असा बसलास? तुला काय म्हणे या त्या निष्ठेचं काय, एवढं सगळं युद्ध झालं पण तुम्ही माझी विचारपूस करायला पण नाही आलात, जे होतं ते सगळं तुम्ही वाटून टाकलं आणि मला विचारलं पण नाही। आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की जे होतं, जे राज्य होतं ते सगळं देऊन टाकलं मी, पण एक लक्षात ठेव, मी जरी सगळं काही कोणाला देऊन टाकलं असेल तरी तुझी जागा मी माझ्या हृदयात ठेवलेली, ते हृदय मी कोणाला दिलेलं नाही अजून। आणि पुढे त्या बाबांनी सांगितलं की उद्धवजी आम्ही भले आजपर्यंत सगळे आमदार खासदार हे जरी काँग्रेसला दिले असतील तरी आम्ही तुम्हाला शिवसेनेला आमच्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे। आता याच्या पुढे कोणी आलं तरी तुम्हाला पराभव तुमचा करू शकत नाही, असा हा पश्चिम महाराष्ट्र आज उभा राहतोय। आणि म्हणून बांधवांनो एकच सांगायचंय, जो क्षण आपण ज्याची वाट बघत होता तो क्षण आलेला आहे। लढे होत राहतील, निवडणुका होत राहतील, पण कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती ही तुम्हाला हवी आहे की नको आहे? शरद पवार येतील, सोनिया गांधी येतील, आजपर्यंत तुम्ही त्यांना निवडून दिलं, पण इतके वर्ष निवडून दिल्यानंतर कधीतरी या इचलकरंजीचा खासदार हा विरोधी पक्षाचा तुम्ही दिला होता, शिवसेना भारतीय जनता पक्षाचा दिला होता? कधीतरी इथला आमदार एखादा सत्यजित सोडून द्या, पण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा आमदार तुम्ही निवडून दिला होता? मग आता तरी तुम्ही हे बदल करणार आहात की नाही? जे वारं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये वाहत आहे, हे वारं या माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोचले की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे। आणि नाही तर नुसतंच आपण जय भवानी जय शिवाजी करायचं, भारत माता की जय म्हणून बोलायचं। अरे त्या भारत मातेला सुद्धा लाज वाटेल कदाचित की हे नालायक ना करते राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले या माझ्या गोरगरीब जनतेला फसवून यांना पिळवून पुन्हा सत्तेवरती येत आहेत, त्या भारत मातेला सुद्धा लाज वाटेल। आणि जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, साखरेचा भाव वाढतोय पण ऊस उत्पादक शेतकऱ्याचं काय होतंय? प्रत्येक मोसमामध्ये ही रड कायमच आहे, आम्हाला हमी भाव द्या, आम्हाला एवढा भाव द्या, का का कशासाठी? अरे तुमच्या ताकदीवरती हे सम्राट झाले, साखर सम्राट आणि ऊसवाला भिकारी। हे चित्र आता बदलायला हवं। या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या काँग्रेसवाल्यांनी, शरद पवारांनी त्या गुऱ्हाळामध्ये टाकलं, यांच्या आयुष्याची चिपाडं झाली आणि संपूर्ण रस राष्ट्रवादीवाल्यांच्या घशामध्ये चाललाय, हे तुमच्या लक्षामध्ये येते की नाही? आणि म्हणून आता एकच निर्धार करा, कारण या वेळेला जर काही केलं नाही तर आयुष्यामध्ये पुन्हा बदल होणार नाही। आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच तुम्ही करत आलात, पण आयुष्यामध्ये कुठे फरक झाला नाही। पुन्हा एकदा राष्ट्रवादी आली तरी फरक होणार नाही, पण जर का तुम्ही रघुनाथ दादांना निवडून दिलं तर मी तुम्हाला वचन देतो तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये निश्चित फरक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि ही निवडणूक केवळ रघुनाथ दादांची हौस पुरवायची आहे, काही करा पण मला खासदार बनवा म्हणून नाहीये। केवळ हात कणंगले पुरती ही निवडणूक नाहीये, जे मी मगाशी सांगितलं, संपूर्ण देशाची ही निवडणूक आहे।
पण देशाची निवडणूक लढवत असताना फार पोरकटपणाने प्रचार चाललेला आहे. कधी मनमोहन सिंग अडवाणींना म्हणतायत, कधी अडवाणीजी त्यांना उत्तर देत आहेत. मनमोहन सिंग म्हणतायत की कंधारच्या वेळेला हा लोह पुरुष कसा वितळला, बाबरी मशीद पाडण्याखेरीज अडवाणींचं कर्तृत्व काय आहे हे आमच्या डोळ्यादेखत आहे ना, तुम्ही सांगण्याची गरज नाही. कंधार असो आणखीन दुसरं काही असो, हे आमच्या डोळ्यादेखत घडतंय. ज्या डोळ्याने आम्ही ते बघतो आहोत टीव्हीवरती, त्याच डोळ्याने आम्ही आमची सुद्धा ही रडकथा बघतो आहोत. आमच्या प्रश्नाबद्दल कोण बोलणार आहे? मनमोहन सिंग पंतप्रधान झाले, अडवाणी पंतप्रधान झाले, कोण आम्हाला पाणी कोण देणार, वीज कोण देणार, आमचं कर्ज माफ कोण करणार? आणि म्हणून आपल्याला माहिती असेल, ज्या वेळेला शिवतीर्थावरती प्रचंड जाहीर सभा झाली, त्यावेळेला मी स्वतः आपल्या सगळ्यांच्या वतीने अडवाणी साहेबांना सांगितलेलं आहे. मी सांगितलं, अडवाणी साहेब, उद्या आपण निश्चितपणाने हिंदुस्थानचे पंतप्रधान होणार म्हणजे होणारच. आणि जे सरकार केंद्रामध्ये येणार आहे, दिल्लीमध्ये येणार आहे, त्या सरकारमध्ये किंबहुना ते सरकार स्थापन होण्यामध्ये माझ्या या महाराष्ट्राचा वाघाचा आणि मर्दाचा वाटा असेल. पण एकदा का तुम्ही पंतप्रधानपदी बसल्यानंतर माझ्या महाराष्ट्राकडे तुम्हाला बघावंच लागेल, माझ्या शेतकऱ्यांना तुम्हाला कर्जमुक्त करावंच लागेल, हे वचन तुम्हाला इकडे द्यावंच लागेल. एक मजबूत सरकार आज आपल्याला पाहिजे. अजूनही इतके वर्ष होऊन सुद्धा त्या अफजल गुरुला फाशी दिली जात नाही. कोण लोह पुरुष आणि कसले कोण मनमोहन सिंग? गेल्या वर्षी ते विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर टीव्हीवरती गाणं चालू होतं, सिंग इज किंग, सिंग इज किंग. मनमोहन सिंग किंग आणि जनता भिकारी. असा राजा नकोय, अजिबात नको. हा जी माझी जनता आहे, ती जनता राजा झाली पाहिजे. आणि जे पंतप्रधान सोनिया गांधींनी बस म्हटलं का बसतात, उठ म्हटलं का उठतात, असा पंतप्रधान आम्हाला काय न्याय देणार आहे? आम्हाला पाहिजे आता कणखर नेतृत्व. अफजल गुरुला 5 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा फाशी दिली जात नाही. मध्यंतरी जो वाद झाला ना, कसाबला वकील मिळायला हवा की नको, शिवसैनिकांनी निदर्शने केली. कशासाठी निदर्शने केली? काय कसाब आमचा कोण लागतो? अफजल गुरु आमचा कोण लागतो? वकील हवा वकील नको शिवसेना कशाला ठरवेल? पण अफजल गुरुची केस चालली होती, त्यावेळेला शिवसेने निदर्शनं केली नव्हती, कारण आमचा न्यायालयावरती विश्वास आहे. केस चालू दिली, झाली शिक्षा पूर्ण, ती सुनावणी पूर्ण झाली, शिक्षा सुनावली गेली. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावून सुद्धा अजून तिची अंमलबजावणी होत नाही. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की पहिला अफजलला फाशी द्या, मग कसाबला वकील द्या. आणि हे सरकार एवढं निर्लज्ज आहे की जसं आता कसाब आणि बाकीचे अतिरेकी मारताना जे पोलीस शहीद झाले, नुसती आपण नावं घ्यायची. आता सुद्धा येताना कुठे कामटेंचा